नसुनी तुझ्या विना जगायचे रे कसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा जिथे दुरावा येतो तिथे प्रेमाची नव्याने सुरुवात होते अदिती. आपण एकमेकांच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडलो तर आय लव्ह यू अदिती. लग्न करशील माझ्याशी पुन्हा एकदा? हो. बायकोवर लाईन मारणारा नवरा पहिल्यांदा बघतोय मी. घाबरू नका, मी काहीही ऐकलेलं नाहीये. दादा काका, अरे तुम्हा दोघांचे चेहरेच सांगतायत की आजचा तुमचा दिवस खूप छान गेलेला आहे. आदिती बाळा, तुझ्यामुळे हा स्थिरावतोय. नाहीतर आजवर कुणाच्या हाताला आला नव्हता. नाही पण जे झालं ते चांगलंच झालं. हा, आता परशू स्वतःहून कधी म्हणणार नाही, पण मला माहिती आहे त्याची एक काळजी मिटलेली आहे. त्यांची काळजी जरी मिटली असली ना काका, तरी ते खुश तेव्हाच होतील जेव्हा मी माझी स्वप्न पूर्ण करेन. अरे करशील रे. यशवंत व्हा आणि सुखानं संसार करा. हो, आणि कुठेही घर घेतलंत ना तरी मला विसरू नका. नाही काका. चला चला घरी जा. अरे घरी तिथे शोभा नावाची बॉस तुमची वाट बघत असेल काय. हा मला येतो मी. चला चला. हे एक मिनिट. आता घरी जाऊन मारते. चला. अहो घ्या. हो हो, देवासमोर ठेवलंस ना. म्हणजे काय, तुम्ही पण ना. अण्णा घ्या. अहो चिनू कुठे? त्याला. अगं बाई, काय वेळेवर आला दोघं. घ्या घ्या घ्या, पेढे घ्या घ्या. आपल्याला चेक मिळालाय. अण्णांनी 10 लाखाचा चेक दिला यांना कर्ज फेडायला. उरलेले पैसे भरले आणि विरारच्या घराची चावी आणली आज. मला तर बाई इतका आनंद झालाय ना. या क्षणाची किती आतुरतेने वाट बघत होते मी. माझ्या नवीन घरी जाणार मी. उद्या संध्याकाळी गणेश पूजन पण आहे. अदिती, उद्या तुम्हाला पूजेला यायला जमणार आहे? अण्णा, अहो हे काय विचारणं झालं का? आपल्या घरची पूजा आहे म्हटल्यानंतर येणारच पूजेला, हो की नाही? कसला विचार करताय तुम्ही दोघं? अरे हो, नुकतेच नोकरीला लागलात नाही का तुम्ही?
लगेच कशी सुट्टी मिळेल? शिबाई, पण किती बरं झालं असतं हं? तुम्हाला यायला जमलं असतं तर. पण नकोच. तुमची गाडी आत्ता कुठे रुळावर येते, त्यात उगाच विघ्न नको, नाही का हो? पण संध्याकाळी नमस्काराला आलात ना तरी चालेल. जय, आम्ही दसऱ्यापर्यंत विरारला शिफ्ट व्हायचा विचार करतोय. म्हणजे काय की 15-20 दिवसामध्ये या घराचं पेमेंट क्लिअर होईल, मग मात्र आपल्याला हे घर सोडावं लागेल. म्हणजे काय की हो, म्हणजे तुम्हाला सुद्धा दुसरं घर शोधायला सुरुवात करायला पाहिजे ना. हां, मला कळतंय तुमच्या डोक्यात काय चाललंय ते. नाही तर नुकतीच नोकरी लागली तुम्हाला आणि त्यातून दुसरं घर शोधायचं म्हणजे मग डिपॉझिटसाठी पैसे लागणार. एवढे पैसे आणायचे कुठून? हाच विचार करताय ना? मी ओळखलं. मी यांना मागे सांगितलं होतं ना की डिपॉझिटचे पैसे तुम्हीच भरायचे. अगदी कितीही डिपॉझिट भरावं लागलं तरी चालेल. मी यांना सांगितलं, अजिबात हात आखडता घेऊ नका. जय आणि अदितीला छानसं घर मिळवून देऊ आपण. त्यांना विरार लांब पडणार आहे ही गोष्ट अजिबात विसरायची नाही. शेवटी या घराची मोठी सून आहे ना मी. बहिणी, अगं नाही, आभार वगैरे मानण्याची काही गरज नाही. मी आत्ताच म्हणाले ना, मोठी सून आहे मी या घराची. तुमच्या सगळ्यांच्या भल्याचा विचार करायलाच हवा ना ग मला. शेवटी नात्यांपेक्षा पैसा महत्वाचा नसतो ग. आणि आता नोकरी लागलीच आहे ना तुम्हाला, तर द्याल ना आमचे पैसे हळूहळू. नाही करे जय? हो वहिनी. सुहासशी बोलणं झालं माझं आज. त्याचा एक एजंट मित्र आहे, तो अजून 3-4 ऑप्शन्स दाखवणार. जय म्हणजे आपण खरंच जायचं? दुसरा काही मार्ग आहे का? मला मान्य आहे जय, घर नाही पण निदान घरातली माणसं तरी सोबत हवी ना आपल्या. जय प्लीज आपण. नाही जमणार. बघ आदिती, विरार कुठे आहे, आपलं ऑफिस कुठे आहे, 2 टोकं आहेत एकदम. रोज लोकलने अपडाऊन करणं आपल्याला नाही झेपणार आहे. शिवाय खर्च वाढेल. पण आपण निदान. बघ, मला माहिती आहे तुला असं वाटतंय की मी घरच्यांबरोबर राहायचं नाही म्हणून ही सगळी कारणं शोधतोय, पण तसं नाहीये. एक वेळ मला विरारवरून अपडाऊन करायलाही काही प्रॉब्लेम नाही, पण मी मुद्दाम तिथे जायचं टाळतोय वहिनीसाठी. वहिनी लग्न करून या घरात आली तेव्हा ती सुद्धा मनात काहीतरी स्वप्न बाळगून आली असेल ना. तिच्याही काही अपेक्षा असतील. पण बघ ना, तिला या 1.5 खोल्यांमध्ये संसार करावा लागला. प्रायव्हसी नाही, एकमेकांना समजून घेणं नाही. घरात ऑलरेडी 5 माणसं, त्यात चाळीतली सगळंच पब्लिक. त्यात दादाचा पगार कमी होता, त्यामुळे तिला काही हाऊस माऊसही करता आली नाही. आता दादाचा पगार वाढलाय, मोठ्या पोझिशनवर गेलाय तो. आता वहिनीला तिची स्वप्न पूर्ण करावीशी नाही वाटणार का? आपण विचारलं तर दादा नाही म्हणणार नाही. पण दादा आणि वहिनीच्या संसाराला नवीन आकार देण्याची वेळ आली आहे.
आता त्यात आपली लुडबुड नको ना. त्या दोघांना त्यांचा संसार सुखाने करू दे. जय, किती समजूतदार आहेस तू. तुझ्याकडून तर शिकलोय पॉझिटिव्हली विचार करायचा. हे आदिती, अगं दादा आणि बहिणीच्या संसाराची जशी नवी सुरुवात आहे तशी आपली आहे ना. नवीन सुरुवात करताना कोणी रडतं का? नाही ना. त्यासाठी रडत नाहीये मी जय, पण आपण यानंतर एकटेच राहणार आहे. हे? वेडे, एकटे काय ग? आपण होत ना एकमेकांना. मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही. सतत तुझी साथ दे. आदिती, अगं काय मस्त ज्यूस केलायस, अगदी माझ्या आवडीचा, कमी साखरेचा. वा. अण्णा हे घे. नाही, मला भूक नाहीये. या चपात्या घेऊन जा, चहा राहून देत. अहो अण्णा, असं काय करताय? खूप लांबचा प्रवास आहे ना, खाऊन घ्या ना. हा आदिती, अगं प्रसादाचा शिरा करायचा होता ना. हो करते तू. आणि पंचामृत ते पण करायला घे. हो करते. आणि ऑफिसला डबा करायचा असेल ना, उगाच खूप भाज्या करत राहू नकोस. कालची बटाट्याची भाजी आहे ना, तीच गरम कर. हा. अण्णा, किती कामं असतात माहितीये ना तुम्हाला, छोटी छोटी. मी एकटी कुठे कुठे पुरणार. हा. कुठे चालला? खाली. कशाला? प्रसाद सोबत खेळायला. खेळण्यासाठी सुट्टी घेतली शाळेतून? हा. आपल्या घरी पूजा आहे म्हणून जायचंय, हो की नाही? मग चिनू काय आहे? अरे नवीन कपडे काढले ना तिथे बिछाण्यावर. जा बदल बघू पटकन, जा. खेळ खेळ खेळ. शोभा. काय हो? शोभा, हे हार, फुलं आणि हे सगळं आणलंय तोरण. द्या द्या. अरे ती फुलं गाडीच्या गर्दीत चुरगळून जाणार, विरारालाच घेतली असती आपण. आपण टॅक्सीने जाणार आहोत अण्णा. म्हणजे ऑफिस टाइमला गर्दी असते ना, साडीची इस्त्री, म्हणजे सामान खूप आहे ना आपल्याकडे अण्णा. म्हणून मी काय केलं, माझ्या मित्राच्या भावाची टॅक्सी बुक केलेली आहे. म्हणजे सगळे आरामात जाता येतील, है ना. तुम्ही काय काळजी करू नका, तो पैसे सुद्धा कमी घेणार आहे. ठेवते हा मी हे आत्मा. अगं बाई, तू पण वेळेवर आला साज. जय, मला खूप वाटत होतं तू आणि आदिती, तुम्ही दोघांनी आमच्याबरोबर यायला हवं विरारला टॅक्सीने. म्हणजे अण्णांनाही वाटत होतं तसंच, पण मग मीच म्हणाले अण्णांना, अण्णा अहो नवीन नोकरी आहे त्यांची, अशी लगेच दुसऱ्या दिवशी कशी काय रजा मिळेल त्यांना, हो की नाही? हो. नाही, ऑफिस संपलं की येऊन जातो तीर्थप्रसादाला. ए हो, या हा दोघे, मी वाट बघते. अभि, मी जरा सदाकडे जाऊन येतो. तुम्ही तयार झालात की चिनूला पाठव मला बोलवायला. बर. तुळशी पत्र आणलीत का हो तुम्ही? हो, ह्याच्यामध्ये साडीची इस्त्री. अभि, ए अभि. हा, आलो आलो, आटोपताच आहे, आलोच. ही साडी नेसू का ही साडी नेसू? शोभा, अगं शोभा, हे काय अजून तू तयार नाही झालेलीस? होतेच आहे ना, पण ना माझा अजून गोंधळच उडालाय. म्हणजे मला कळत नाहीये की ही साडी नेसू का ही साडी नेसू. तुला कुठली आवडली आहे? तुम्हाला कुठली आवडली? माझं सोड ग, तुला कुठली आवडली आहे ते सांग मला. मला ही 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 आवडली. ही आवडली आहे ना? अगं मग ही नेस ना. बर, पण मला एक सांग की तुला जर का ही आवडली होती, मग ही साडी तू का विकत घेतलीस? या मला ही पण आवडली होती ना. ही पण? हो, म्हणून दोन्ही विकत घेतल्या. हो का? म्हणजे कसं आहे ना, की मला हिला विकत घेऊन
हिला दुखवायचं नव्हतं ना. हं. आणि तुम्हाला तर माहितीये ना, मला कधी कोणाचंही मन दुखवायला आवडत नाही. हो ग, हो शोभा. हा, तू खूप मोठ्या मनाची आहेस. पण शोभा, एक प्रॉब्लेम आहे ग. काय? अगं, तो टॅक्सीवाला आहे ना, तो खाली वाट बघतोय. अजून उशीर केला ना तर तो वेटिंग चार्जेस लावेल ग. तेव्हा प्लीज लवकर खाली ये. आले आले आले. गुलाबी गुलाबी साडीच मस्त आहे. काय शोभा, खूप छान दिसतेस ग. अगं मग काय, आता विरारला चाललीये ना फ्लॅट मध्ये राहायला, मग काय छानच दिसणार. काय करणार, तिथे सगळे असेच राहतात ना. आपल्यासारखं नाही काही. अहो, आज गणेश पूजन आहे आमच्या घरी. तुम्ही या हा, म्हणजे जमेल तेव्हा नंतर कधीतरी. हो, नक्की येऊ. हा, अदिती, तू आलीस तीस ना आमच्या बरोबर तर बरं झालं असतं ग बाई. आता बघ ना, तिथे आम्ही दोघं पूजेला बसणार, कुणाला काही हवं नको असं तुला बघता आलं असतं ना सगळं. माझ्या आईला झेपत नाही ना ग आजकाल. पण काय करणार, तुझी पण नवीन नोकरी आहे. आता आईलाच सांगते कसं तरी मॅनेज करेल. काय करणार दुसरं. जिनू, अरे काका काकूंना टाटा बाय बाय कर. बाय काका काकू. बाय. अहो निघूया आता, उशीर होतोय किती. दादा, आदिती, तू वर जा, तयार हो आणि ऑफिसला निघ. मी सुहास बरोबर घर बघून मग येतो ऑफिस. मावशी, कुठे राहिलात तुम्ही? हा, मी पोचलो इथे. या 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 साहेब, हीच खोली आहे. तुम्हाला हवा तसा एरिया आहे. थोडंसं स्टेशन पासून लांब आहे, बट नॉट टू वरी. बस स्टॉप अगदी घराजवळ आहे. पुन्हा वस्ती चांगली आहे, एकदम सेफ. रात्री अपराधी केव्हाही या, नो प्रॉब्लेम. आणि दुसरी गोष्ट, मॅक्सिमम महाराष्ट्रीयन लोक राहतात इथे. अरे मावशी, नमस्कार. नमस्कार. ह्यांनाच खोली दाखवायची आहे. हो का? अच्छा, तुम्हाला घ्यायची खोली भाड्याला. चंदू आहे की? ओके. बरं, नाव काय आपलं? जय खानोलकर. अच्छा, लग्न वगैरे झालंय का? हो, झालं. मुलं बाळ? नाही, आम्ही दोघंच. हो का? अच्छा, चला खोली बघूया. हो. चंदू, या ना साहेब, या या. हे बघा, एवढं मस्त घर आहे. आणि तुम्ही मला जे बजेट सांगितलं होतं ना साहेब, त्या बजेटमध्ये हीच जागा बसते. आणि दुसरं काय, एकदा तुम्ही राहायला आलात तर सगळं काय ऍडजस्ट होऊन जातं. खोली नीट बघून घ्या, नंतर तक्रार केलेली चालणार नाही. घरामध्ये मिक्सर, फ्रीज आणि टीव्हीची परवानगी नाही. या खोलीत फक्त एक बल्ब आणि एक फॅन लावू शकता. आणखी एक महत्वाची गोष्ट, सोमवार आणि गुरुवारी घरामध्ये मांस मच्छी शिजवलेली चालणार नाही. एका वेळी एकटाच पाहुणा येईल एवढीच परमिशन मिळेल. या सगळ्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तर पुढचं बोलू. साहेब, जास्त वेळ घालू नका, पटकन ही जागा डन करा. एवढी चांगली जागा तुम्हाला पुन्हा सापडणार नाही. फक्त थोडंसं पाणी गळत आहे, पण साहेब तुम्ही एकदा डन केलं ना, ते आपण करून घेऊ. ठीक आहे, मला मान्य आहेत तुमच्या अटी, पण भाडं किती असेल? डिपॉझिट म्हणून 50,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला भरावे लागतील आणि दरमहा 10,000 रुपये भाडं. आणि चंदूची दलाली तुम्हाला वेगळी द्यावी लागेल. सुहास, म्हणजे साधारण एक 65,000 आता तयार ठेवावे लागतील. ताईसाहेब आल्यात, ताईसाहेब आल्यात, ताईसाहेब आल्यात, ताईसाहेब आल्यात, ताईसाहेब आल्यात, ताईसाहेब आल्यात, ताईसाहेब आल्यात. अगो बाई,
ताईसाहेब आल्या वाटतं. आम्ही एक वेळ विसरून जाऊ, पण ह्या त्यांच्या वाढदिवसाला न चुकता इथे येतात. मी आले हा. नमस्कार ताईसाहेब. नमस्कार, नमस्कार. 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 मला विसरलाच वाटतं. हो तुम्हाला कसं विसरेन. ताईसाहेब आज तुम्ही दोघीच आलात. बेबीला नाही आणलं बरोबर. हो आणायचं होतं ना. या निमित्तानं तुमच्यासारख्या देव माणसाचं दर्शन होतं. तुमचं कसं काय चाललंय. आमचं छान चाललंय. खोली भाड्याने द्यायची आहे ना.